केंद्रातील एनडीए सरकारला मोठा धक्का बसलाय। महिला आरक्षण अधिनियमाशी संबंधित घटना 131वे दुरुस्ती विधेयक 2026, डिलिमिटेशन विधेयक 2026 आणि केंद्रशासित प्रदेश कायदा दुरुस्ती विधेयक 2026 यावर सभागृहात चर्चा झाली। यानंतर 131व्या संविधान दुरुस्तीवर चर्चेनंतर विधेयकावर मतदान घेण्यात आलं। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहात सांगितलं की प्रश्न असा होता की या दुरुस्तीवर विचार करावा का। यामध्ये होयच्या बाजूने 298 आणि नाहीच्या बाजूने 230 मतं पडली। एकूण मतदानापेक्षा 50% पेक्षा जास्त मतं मिळाली तरीही घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर झालं। यासाठीचा नियम काय आहे ते सविस्तर जाणून घेऊयात। नियमानुसार घटना दुरुस्ती विधेयक मंजूर होण्यासाठी एकूण उपस्थित सदस्यांपैकी 2/3 बहुमत मिळणं आवश्यक असतं। आज 528 सदस्यांनी मतदान केलं। हे विधेयक मंजूर होण्यासाठी 352 हा बहुमताचा आकडा होता। मात्र विधेयकाच्या बाजूनं 298 मतं मिळाली तर विधेयकाच्या विरोधात 230 मतं मिळाली। त्यामुळे हे विधेयक लोकसभेत पास होऊ शकलं नाही। यानंतर संसदीय कार्य राज्यमंत्री किरण रिजिजू यांनी जाहीर केलं की उर्वरित 2 विधेयकांवर पुढील चर्चाच होणार नाही। विधेयकात महिलांसाठी 33% आरक्षणाची तरतूद होती। तसंच 2011च्या जनगणनेच्या आधारावर डिलिमिटेशन केल्यानंतर 2029च्या संसदीय निवडणुकांपूर्वी महिला आरक्षण कायदा लागू करण्यासाठी लोकसभेतील जागांची संख्या विद्यमान 543 वरून वाढवून कमाल 850 पर्यंत नेण्याचा प्रस्ताव होता। मात्र याला मंजुरी मिळाली नाही। हे विधेयक नामंजूर झाल्यानंतर भाजपला धक्का बसलाय। जनता काँग्रेसला जागा दाखवेल अशी विधान आता भाजपचे नेते करतायत। दरम्यान आता यावर शिवसेना ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे। ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाष्यच केलंय। लाडक्या बहिणींच्या लाडक्या देवाभाऊंनी 2023 साली केलेलं हे ट्विट जनतेसाठी सादर। मग आता सगळे का छाती पिटत आहेत? बेबंद डिलिमिटेशनचे कारस्थान संसदेनं उधळून लावलं म्हणून महिला आरक्षण विधेयक 23 साली मंजूर झालं। काल फेटाळलं ते भाजपचं देश तोडण्याचं षडयंत्र। जय महाराष्ट्र असं संजय राऊत म्हणाले। तुम्हाला याबाबत काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।